वाढदिवस सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। पत्रकार कृती समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शिवराज्य पत्र पोर्टलचे संपादक इक्बाल भाई शेख व जनता संघर्ष न्यूज चॅनलचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे तसेच टॉप न्यूजचे संपादक अकबर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आपाश्री मित्र परिवार व पत्रकार बांधवांच्या वतीने टोपी, शाल व पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी तिसरी आग मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी यशवंत पवार, लतीफ नदाब, मिलिंद प्रक्षाळे, अशफाक शेखशर, अक्षय बबलाद, राजू बेळेनवरो, सीताराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, नितीन कांबळे, असलम नदाब, विश्वनाथ वनकुरे, इम्तियाज अक्कलकोटकर, वैजनाथ विराजदार, अमोल कुलकर्णी, इक्बाल शेख, शबीर मनियार, सूरज राजपूत, संतोष धोत्रे, आभात तळभंडारे, साजिद मकानदार, मौलाली शेख, अप्पू शेख, तानाजी शिवशरण, रवी कासे, मनोज राठोड, रमजान मुलानी, सुधीर ढोले, श्रीनिवास बनसोडे, मोहन थळंगे, सोहेल जागीरदार, नरेन कांबळे, अशफाक शेख, सचिन कांबळे, अजमेर शेख तसेच आप्पाश्री मित्र परिवार पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। या तिन्ही पत्रकार बांधवांचा योगायोगाने आज वाढदिवस असल्यामुळे तिघांचाही या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार पत्रकार बंधू व आरटीआय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे। आपण नेहमी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो, त्याचप्रमाणे आज या तिन्ही पत्रकार बंधूंचे वाढदिवस साजरा करत आहे। त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथेच रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कारणांमध्ये आज पत्रकार कृती समिती, माहिती अधिकार सामाजिक संघटना यांच्या वतीनं पत्रकार क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे इक्बालभाई, अकबरभाई आणि जनता संघर्षाचे संपादक भडकुंबे यांचा या ठिकाणी पत्रकार कृती समितीच्या वतीनं जो वाढदिवसाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आयोजित करणारे आमचे आप्पासाहेब लंगोटे, लतीफ शेख, तानाजी शिवशरण, आबा तळभंडारे व सर्व पत्रकार व माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून इक्बालभाईची लेखणी आणि त्यांनी जो लिखाण केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासारखं आहे। या ठिकाणी जे अज्ञान लोक येतात त्यांना काय माहिती नाही अशा आपले पत्रकार बांधव त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी करत आहे। एखाद्यावरती अन्याय झाला तर त्या अन्यायाचे निवारण या ठिकाणी आपण केलं जातो आहे। एखादी बातमी तयार केली तर त्या बातमीमागची बातमी तयार करणारे आपले हे पत्रकार बांधव आहेत। जनता संघर्ष आणि या सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं आपण त्यांना या ठिकाणी एक त्यांचा तुम्ही वाढदिवस करत नव्हते, परंतु ज्याचे संपर्क आहे त्याचाच आपण वाढदिवस करतो। या ठिकाणचे सिद्धाराम नंदरगे आहेत, अनेक या ठिकाणचे जातीनं या ठिकाणी नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात। तरी पत्रकार कृती समिती, माहिती अधिकार सामाजिक संघटना 333 जिल्हाध्यक्षांना आपण त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांनी अशाच पद्धतीने लोकांची त्यांच्याकडे सेवा करू, सेवा करण्यासाठी त्यांचं आरोग्य स्वास्थ्य लाभो आणि हे काम करत असताना त्यांना त्यांचे अनेक ऊर्जासूत्र वाढावं एवढीच मी सर्व पत्रकार बांधव कृती समिती यांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी सांगतो।
वेबपेज चालवतो. तसं पत्रकारितेमध्ये 1991 पासून काम करतो आणि हे करत असताना अगर पत्रकारिता नेमकी काय असते तर पत्रकारितेचा जन्म समस्येत होतो आणि समस्यांची जाणीव निर्माण करण्याचं काम जे यापूर्वी महात्माजी फुले बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेतून केलं तोच धागा धरून आजपर्यंत आपण चालण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या एकाकी वाटचालीमध्ये हा जो मित्रपरिवार मिळालेला आहे हे या वाटचालीचं यश आहे. आणि हे करत असताना आपण आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून आजपर्यंतचा प्रवास करूयात आणि आपल्या सदिच्छा अशाच पाठीशी राहूयात एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माहिती अधिकारी कार्यकर्ते आणि एकत्रित सर्वच ज्येष्ठ पत्रकार आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आधार देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं आणि ज्यांना सर्वच पत्रकार बांधव माहिती अधिकारी कार्यकर्ते त्यांना गुरुवर म्हणतात असे आमचे गुरुवर इक्बाल शेख यांच्या माध्यमातून पत्रकारिता काय असते याची बाळकोड आम्ही सध्या घेत आहोत. युवा पत्रकार म्हणून काम करत असताना वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो. जिथं चुकतो तिथं कान धरण्याची भूमिका त्यांची असते. कारण काय चार चौकामध्ये अपमान होण्यापेक्षा एकांतात ते सांगतात की पत्रकारिता अशी हवी, आमची पत्रकारिता वेगळी, पण सध्याची युवा पिढीची पत्रकारिता कशी असावी आव्हानं खूप आहेत. आणि या ठिकाणी आमचेच बांधव ज्येष्ठ अप्पाश्री लंगोटे यांच्या परिवारातून सर्वच पत्रकार बांधवांचा माहिती अधिकारी एकंदरीत या सेक्टरमध्ये असणाऱ्या सर्वच आमच्या बांधवांचा सत्कार जो आहे अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी यावर्षी जो उपक्रम घेतलेला आहे तो नित्य नियमाने करतात. याच्यापुढे जात धर्म पंथ सर्व काही विसरून आणि सर्वच पत्रकार बांधव एक या लेबलखाली या बॅनरखाली वेगवेगळे स्तुत्य उपक्रम आयोजित करण्याचा आमचा एक संकल्प आहे आणि मानस आहे. आम्ही असे एक संकल्पना या ठिकाणी करतो की जातीय तेढ जी सध्या आता ज्वलंत विषय आहे त्याला फाटा देऊन केवळ एक बांधव आहोत असा या ठिकाणी आमच्या या वाढदिवसानिमित्त संकल्प करतो. आणि यापुढेही भविष्यामध्ये जे काही स्तुत्य उपक्रम राबवले जातात अप्पाश्री मित्र लंगोटेद्वार आणि आपले सर्वच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्याला आम्ही एक त्याचा घटक म्हणून आम्ही काम करतो. एवढंच. सगळ्यांना नमस्कार. जो आज मला सगळ्यांनी मानपान दिलात त्याबद्दल अप्पाश्री मित्रपरिवार व आमचे सहकारी मित्र नेहमी चर्चेमध्ये राहतात लेटेस्ट न्यूजचे संपादक यांना पण आवर्जून उपस्थित होते त्यांना पण धन्यवाद देतो. आणि मला या पत्रकार सेक्टरमध्ये आणणारे आमचे गुरुवर म्हणले पण चालेल शब्बीर मनियार यांचा पण मनापासून मी धन्यवाद देतो. आणि माझे मित्रपरिवार जवळचे नातं असलेले मौलाना शेख असू दे, माझे एकदम कट्टर समर्थक आणि कट्टर बंधू अपूबाई शेख आहेत यांनी पण आवर्जून उपस्थित आहेत. खरं मी जाता जाता तुम्हाला एवढंच बोलणार आहे की या पत्रकारांना जो मानपान आम्ही अप्पाश्री मित्रपरिवारावरती जो चालू केलो हे उपक्रम इथंच नाही पण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे. बाहेरच्या नाशिकवरनं पण मला फोन येते की अप्पाश्री कोण आहेत. अप्पाश्रीला नाशिकवरनं तिथं पण त्यांना एक समाजरत्न म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यांनी जवळपास नाही तर 11-12 तारखेला ते येणार आहेत सोलापूर माझ्या माध्यमातून. अप्पासाहेबांची त्यांनी मुलाखत घेणार सगळं घेणार. किती केलं तर अप्पासाहेबांनी जे उपक्रम केले अप्पासाहेबांना आम्ही किती केलं तर धन्यवाद देतो. आणि असं त्यांनी उपक्रम आम्ही त्यांना सपोर्ट करावं सगळेजण. तुम्ही जो इच्छुक दाखवलात असं नेहमी आम्ही सगळे मिळून सगळ्यांचे वाढदिवस साजरा करू. चांगल्या आणि वाईट दिवसामध्ये सगळेजण एकत्र राहूया एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामाजिक संघटनेचे मी पदाधिकाऱ्यांचं नाव घेऊ शकत नाही तर या ठिकाणी उपस्थित असणारे या ज्येष्ठ पत्रकारापासून युवा पत्रकारापर्यंत सर्वांचा सन्मान सत्कार करण्याकामी आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती लावली. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा. अकबरभाई इक्बाल सर तसेच बडकुंबे साहेब यांना आपण पाठीशी उभं राहण्याची ग्वाही दिली. तसेच यापुढे सुद्धा आपलं मार्गदर्शन आणि आपला सहकार्य कायम त्यांच्या पाठीशी राहो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याबरोबर आपण वेळेत वेळ काढून ह्या अप्पासाहेब मित्र परिवाराच्या वतीने नेहमी सत्कार समारंभाला हजेरी लावत आहात. तर यापुढे सुद्धा असंच आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि या ठिकाणी एकत्रित येण्याचा आपण योग आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सर्वप्रथम अप्पासाहेबांचं अभिनंदन करायला हवं. कारण आजपर्यंत सोलापूर शहरातील पत्रकार बांधव असतील
सामाजिक कार्यकर्ते असतील किंबहुना समाजात उल्लेखनीय काम करणारे असतील, त्यांचा वाढदिवस अप्पासाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात आणि त्यांच्या प्रेमापोटी आपण सगळे पत्रकार बांधव आज एकत्र येतोय. तर आज या ठिकाणी पत्रकार बरकुंबे सर, अकबर शेख सर, त्याचबरोबर आपल्या सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक इक्बाल सर यांचा आज ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांना मी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.